इथून दिसतंय ते दिशा चेंज झाली ट्रेनची. तिथे आपलं एक अर्धा पाऊण तास गेला. कोल्हापुरात आमचं स्वागत केलंय ते पावसाने. आणि हरिप्रिया मग कळतं का नाव तुम्हाला? आपल्या महाराष्ट्रात इकडे तिकडे जाणारे जे लोक आहेत ना, ते तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या 20 ते 24 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. फुल एन्जॉय चालू आहे. आणि आता मस्त मजा. अन्नगिरीची मिरची फेमस आहे. ऍक्च्युअल मध्ये दिसत नाही पण कॅमेऱ्यामध्ये दिसतंय. स्टेशन एकदम चकाचक दिसतात. क्लीन स्वच्छ. बेलगाव म्हणतात, बेलगामी म्हणतात. त्याचं नाव ना काहीतरी मोठं लाट नाव आहे. बाहेर पळापळ सुरू ट्रेन. आणि आमचा स्ट्रगल काय संपत नाही. त्याला शास्त्र असतं ते, अशी पद्धत आहे. आणि लगेच आम्ही समोर असायचं बरोबर. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:15 आणि आम्ही आलो मेन रोडवरती. म्हणजे हॉटेलमधून आम्ही चेकआउट केलं आहे आत्ता 10 मिनिटापूर्वी. आणि मस्त चालत बाहेरपर्यंत आलो आहे. आणि आता एक मस्त चाय घेतोय. चाय कॉफी घ्या. चाय कॉफी घ्या फटाफट. तर आता आमचे आर्या आणि अक्षता वगैरे कॉफी घेतात. आणि आता आम्ही चाललो आहे तिरुपती स्टेशनकडे. आपली 9:30ची ट्रेन आहे. वेळ आहे बराच. आता म्हटलं हॉटेल आपलं तसं 5 वाजेपर्यंत होतं, पण त्यांनी आपलं एक्सटेंड करून 6:30पर्यंत मस्त निवांत दिलेलं आहे. आम्ही पद्मावती मंदिरातून दर्शन घेऊन आलो. 4:30पर्यंत घरी आलो. येऊन झोपलो 1 तास 1.5 तास निवांत आराम केला. आणि त्यानंतर आता उठून रेडी होऊन आम्ही आता निघालो आहे तिरुपती स्टेशनला. आता आपला कोल्हापूरकडे जर्नी सुरू होणार आहे. म्हणजे आपल्याच गावाकडे. या ट्रेनमध्ये तुम्हाला सांगतो 80 ते 90% चाय, 80 ते 90% कोल्हापूरची आणि सोलापूरची ह्या साईडचीच लोकं असणार आहेत. कारण काल आम्हाला दर्शनाच्या वेळेला पण भरपूर लोक अशीच भेटले आम्हाला. कोल्हापूर, सोलापूर, सांगली. आणि आता चाय टाईम. आत्ता आम्ही चाय पियालो. चाय कॉफी तुम्ही बघितलं असेल. आणि लगेच आम्ही समोर असायचं बरोबर समोर अपोजिट साईडला बालाजी फास्ट फूड म्हणून आहे. तिकडे आम्ही आता खायला पण थांबलो. लगेच खायला इन द सेन्स आम्हाला ट्रेनमध्ये पार्सल घ्यायचं होतं. आणि आम्हाला आता इकडचंच फूड घ्यायचं होतं. म्हणजे मेंदूवडा, डोसा असं. तर पार्सलमध्ये मेंदूवडा तर कन्फर्म आहे. म्हणजे तर अजून पण काय घेता येतं का बघतो. म्हणजे परत रात्रीचे जेवण आमचं हेच असतं. त्या मॅडम गेल्यात. अजून चटण्या वगैरे काय टाकायचे ते सगळं सांगायला गेलेले. चला मस्तपैकी आपला. आता तर या लोकांनी इथं तर डिनर झालं आहे मला वाटतं आर्याचा. ही का परत नाही. ह्याचा काय भरोसा नाही. याला कधी भूक लागते. आता ट्रेनमध्ये पण खाणार आहे हा. आणि बेस्ट आहे. हिने काय खाल्लं नाही, ही ट्रेनमध्ये खाणार आहे. आणि ही तर जेव्हा भेटेल तेव्हा खाणार आहे. तर आत्ता आम्ही सगळे पोचलो आहे ते तिरुपती स्टेशनला. सगळे बिझी आहेत मोबाईलवर. सगळे मोबाईलवर बिझी आहेत. आता हा बसला आहे कारण ह्याचा मोबाईल माझ्याकडे आहे. ही बसली आहे कारण हिचा मोबाईल हिच्याकडे आहे. बाकी सगळ्या मोबाईलवर बिझी आहेत. आणि आत्ता आम्ही निघतो तिरुपतीवरून कोल्हापूरला जायला. आपली ट्रेन आहे 17415 नंबर आहे. 17415 आपली हरिप्रिया एक्सप्रेस. आणि उद्या संध्याकाळी 4:30ला पोहोचणार आहे कोल्हापूर. मग उद्या कोल्हापूरला आपल्या महालक्ष्मीचं दर्शन आहे. म्हणजे तिरुपतीनंतर महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं असं म्हणजे लोकांचं आहे. असं त्याला शास्त्र असतं ते, अशी पद्धत आहे. तिरुपती बालाजीनंतर महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं. त्यात आम्ही पूर्ण करणार आहोत. तिथे चाललो आहे महालक्ष्मीला पोहोचणार आहे उद्या. तिकडे पण सर्व बुकिंग वगैरे झालेलं आहे आपलं. आणि आता ट्रेन 4:30 वाजता तिथे पोहोचते असं दाखवत आहे. फायनल डेस्टिनेशन आपलं कोल्हापूरच आहे म्हणजे ह्या ट्रेनचं. आणि पूर्ण कर्नाटकमध्ये फिरून जाणारी ट्रेन आहे. गुंतकल स्टेशननंतर याचा रूट बदलतो. आणि पूर्ण कर्नाटक फिरून मग डायरेक्ट मिरज, आपला हातकणंगले आणि कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये. तर चला आता ठीक आहे. आता नाश्ता म्हणजे जेवण डिनर तर घेतलेलं आहे आपण. सर्व तयारी तर झालेली आहे. आता आपला कोल्हापूरच्या दिशेने आपल्या गावच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. आणि ही आली आपली ट्रेन उलटी चालली आहे. बघा आपली हरिप्रिया एक्सप्रेस. तर ही तिरुपती कोल्हापूर. आणि मेन जोक झाला आहे काय सांगतो मी तुम्हाला. हे बघा लोक जनरल डब्बावाले कसे घुसले बघा फटाफट. आपला कन्फर्म सीट आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि आमचा स्ट्रगल काय संपत नाही ट्रॅव्हलिंगचा. आता आम्ही 4-5 नंबरच्या प्लॅटफॉर्मला थांबलो होतो. आम्हाला पहिलं सांगितलं 4-5 नंबरला येईल हरिप्रिया 17415. आणि 8:30पासून अनाउन्समेंट होते. पण आम्हाला काय कळतच नव्हते. एक तर अर्धी तास लँग्वेज त्यांच्यामध्ये आम्हाला काय समजत नव्हती. नंतर आम्हाला ह्याने सांगितलं काउंटरवाल्याने, टॉलवाल्याने हरिप्रिया एक्सप्रेस 1 नंबर पे लग रहा है. आम्ही 4 नंबरवर परत आता 1 नंबर आलो. 1 नंबरला एवढी गर्दी आहे ना, तुफान गर्दी आहे. आणि मी सांगतो जो भेटतो तो मराठी माणूस आहे या ट्रेनला. म्हणजे आत्तापर्यंत जे आम्हाला दिसलेत तर सगळे मराठी माणसं आहेत. सगळे कोल्हापूरवाले आहेत. फुल आहे ट्रेन. मला 100% फुल आहे ट्रेन. सगळी मराठी माणसंच दिसत आहेत. आता होपसो की आतमध्ये पण सगळी मराठी असते. भले गाडी कर्नाटकमध्ये जाणार आहे पण माणसं मराठी आहे सर्व ट्रेनमध्ये. म्हणजे लास्ट स्टॉप उतरणारी जास्त आहे. आणि आर्या मला वाटतं आता घुसली की
कानात हेडफोन आहे, गाडी ऐकत ऐकत पुढून होणार. 9:30 वाजता ट्रेन निघणार आहे आणि 9ला बरोबर ही ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली आहे. आता अर्धा तासाची ट्रेन निघेल. 17415 हरिप्रिया एक्सप्रेस तिरुपती ते डायरेक्टली कोल्हापूर शेवटचा स्टॉप. आणि ह्या स्टेशनला खूप ट्रेन आहेत असं वाटतं, कारण खूप पब्लिक आहे. सकाळी रेणुगुंटला उतरलो ना काही नव्हतं कोणी, फक्त ते आमच्या ट्रेनमधनं उतरलेलेच होते. पण इकडे ना भरपूर लोक आहेत. इथून मुंबईवरनं इथे ट्रेन काय येत नाही माहीत नाही डायरेक्ट तिरुपतीला, कारण 2-3 ट्रेन बघितले ना सर्व रेणुगुंटला उतरूनच जायचं होतं. तिरुपती स्टेशन मोठं आहे, जंक्शन आहे, मोठं स्टेशन आहे. इथे मुंबईवरनं ट्रेन काय येत नाही मला माहीत नाही, असेल काहीतरी. असू दे, आपल्याला काय करायचं आहे, आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला कोल्हापूरला निघायचं आहे. चला आता आपला डबा येईल, S9 डबा आहे आपला. कपडे आणि निघूया. S4 आला आहे, पकडून निघूया. आता आम्ही सर्व सेटच झालो ट्रेनमध्ये. ट्रेन आपल्याला 9च्या आसपास लागलेली, 9:35 झाले तर अजून निघाली नाही आहे ट्रेन. म्हणजे 5 मिनिट एकच लेट आहे. आता पाहिजे पुढे कधी लेट होते का लवकर जाते. आणि आपल्या सीट्स आहेत त्या सर्व मिडल आणि अप्पर वर्कवाले आहेत. आणि आमचं जेवण वगैरे झालं आहे व्यवस्थित एकदम निवांत. आणि ट्रेनमध्ये फुल गर्दी, इथेच ट्रेन फुल भरलेली आहे. एक पण सीट खाली नाही. इव्हन RAC पण भरलेलं आहे खालचं. ट्रेनमध्ये जागा मानायला तर काही नाही आहे. आणि जेवढ्याने विचारतोय ना सगळे कोल्हापूरच आहेत. एंड स्टार्ट टू एंड आहे सगळे. चला ट्रेन निघते, बाहेर पळापळ सुरामध्ये ट्रेन निघते. मिडलच्या एक बर्थ आहे आमची, इकडे पाठीमागे एक आहे आणि अशा 2 वरची आहेत. आणि ही पण आमचीच आहे. इथे आयुष जाऊन झोपलेलं आहे. आता आपली जर्नी टुवर्ड्स कोल्हापूर ऑलमोस्ट सुरू झालेली आहे. ट्रेनमध्ये एकदम सेटल झालं जेवण वगैरे. आता डायरेक्ट सकाळी जसं उठणार तेव्हा मॉर्निंगला उजाडतं पहाटे. आणि आपल्या खालचे 2 आपल्याबरोबर जे आहेत नंबर सकाळी 7च्या दरम्यान कुठेतरी बेल्लारी म्हणून तिकडे उतरणार. त्यानंतर बघू आता कोण येतं काय नाही. ते कर्नाटकमधलं बेल्लारी. आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 9 वाजल्यात गुड मॉर्निंग करायला. आणि आता आलं आहे ते हुबळी स्टेशन. त्याचं नाव ना काहीतरी मोठं लाट नाव आहे काय ते मी तुम्हाला दाखवतो. आता हुबळी स्टेशन आलं तर 10 मिनिटाचा हॉल्ट असतो. पण आपली ट्रेन 1 तास लेट चाललेली आहे. जी ट्रेन 8 वाजता इथे यायला पाहिजे ते तर 9 वाजता आलेली आहे. आणि सर्व तुम्हाला इडली डोसा, इडली वडाचा आवाज ऐकायला येतो. कर्नाटकमध्ये आपण हुबळी स्टेशनवरती. आता बघा काय नाश्ता घ्यायचा ते. आणि डोशाबद्दल आपला रिव्ह्यू आलेला आहे. नो डोसा चांगला. चला ते इडली वडा घेऊया. बघा इकडे आहे वडा, केवढा बघा. 3 वडा. हाँ 3 प्लेट वडा. एक इडली लो सर, कम पड़ता है. 9 वडा. 2 मिनट रुको ना. 2 मैं आता हूँ. देखे बघा असं हे वडा येतो. आता हा म्हणतोय की इडली तरी घ्या सगळ्यांमध्ये. आणि स्टेशनचं नाव बघा, श्री सिद्धारूढा स्वामीजी हुब्बल्ली. आपण त्याला हुबळी स्टेशन म्हणतो ना, त्याचं ॲक्च्युअल नाव बघा काय हे. आणि मस्तपैकी नाश्ता करून झालेला आहे. चाय पण भारी आला, मस्त चाय होता. आता गोडगोड आपल्या गावाकडच्या सारखा चाय होता. मस्त वाटलं चाय प्यायला होते. आणि जास्त स्टॉल्स नाही आहेत. तसं हुबळी एवढं मोठं जंक्शन आहे पण जास्त स्टॉल्स नाही आहेत. असे इडलीवाले सगळे गेले संपून. लोकांना भूक लागते ना इकडे. मला वाटतं सकाळच्या 8:30 8ला यायला पाहिजे ट्रेन, पण 9ला आले. तर मला वाटतं हे मेन नाश्ताचं इकडेच नाश्ता होतो ह्या रूटचा मला वाटतं. कारण ट्रेन भरपूर वेळ थांबते ना इकडे. मग सगळे बघा स्टॉल लावलेले गेले संपून सगळं. तर चला आता नाश्ता वगैरे झाला आहे. आता ट्रेनचा सिग्नल पण निघाला आहे. म्हणजे आता आपली ट्रेन निघते. आणि 4:30चा टायमिंग आहे, पण वाटत नाही 4:30ला पोहोचेल. कारण इकडे जाता एक ऑलमोस्ट 1.25 तास लेट झालेली. बघू होईल तसं होईल, जाईल तशी जाईल. आता पुढचं मोठं जंक्शन येणार आहे ते बेळगाव. हां 1-2 मिनिटाचा स्टॉप तिकडं. हे मोठं जंक्शन. ओके, हुबळी मोठं जंक्शन आहे. बेळगावला आपली ट्रेन थांबेल मला वाटतं 12:15ला. इकडे मग आपला लंच बघूया. चला ट्रेनने ऑन दिलेला आहे, निघूया. आता आपली ट्रेन पोचली धारवाड स्टेशनला. 9:15 वाजले. आणि धारवाडचा फेमस पेढा आपण घेतलेला. धारवाड फेमस ब्लॉग चालू आहे बिंदास या. चला आता धारवाडवरनं पण ट्रेन लगेच 1 मिनिटात निघाली. तर आत्ता आपण पोचलो आहे. जिल्हा आहे बेलगावी, म्हणजे बेलगाव. आता बेलगाव म्हणतात, बेलगामी म्हणतात, बेळगाव म्हणतात. बरंच काही त्या नाव दिसतात. बाकी स्टेशनला नाव तर बेलगावी आहे, बेलगावी. आणि मोठं स्टेशन आहे. ट्रेन थांबली आपली आता.
12 वाजून 10 मिनटं झाले तर जी 1 तास लेट होती ना मागे आपली ह्याला हुबळीला, ती आता अर्ध्या तासावर आली आहे. म्हणजे अर्धा तास कवर झालेलं आहे. प्लॅटफॉर्मवर फिरतो बेळगावीच्या, किती वेळ थांबणार आहे माहीत नाही. बाकी आता इकडे नुसता इडली वडा का आतमधल्या म्हणले इडली वडा खाऊन कंटाळा आला, काहीतरी वेगळं पाहिजे, वेगळं काय तर भाऊ काय वेगळं भेटतं आहे का. जास्त वेळ थांबणार नाही ट्रेन, हार्डली 5 मिनटं थांबेल. स्टेशन एकदम चकाचक दिसतं, क्लीन स्वच्छ क्लीन एकदम, पुढे कचरा वगैरे नाही, एकदम स्वच्छता आहे इकडे बेळगाव स्टेशन भारी दिसतं आहे, चकाचक एक नंबर. सकाळ झाले यांची दुपारी 12 वाजता. इकडे आम्ही घेतला समोसा आणि इकडे अक्षदा मॅडमची कॉफी, यांची पण सकाळ झाली आहे. सकाळ होऊन सकाळपासून कॉफी मागते. आता भेटले कुठे आपल्याला तर बेळगावीला. आता इथे कर्नाटकमध्ये बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे. दिसतो का तुम्हाला? ते बघा, दिसतोय कॅमेरामध्ये दिसतो, ॲक्च्युअलमध्ये दिसत नाही पण कॅमेरामध्ये दिसतंय. बारीक बारीक थेंब पडत आहेत ते बघा, कॅमेरामध्ये दिसतं उलट, बघितलं ना? अरे बघा मस्त आली शेती आहे, हिरवीगार शेती. आता मागे ना छोटे छोटे असे कोकणामध्ये कसं शेती असते तसं होतं. त्याच्या पाठीमागे काळी रानं होती, लांबच्या लांब, म्हणजे म्हणतात ना 10-10 एकरचं एकच रान असं लांब लचक रानं होती. आणि आता ही मीडियम सुरू झाली आहेत. आणि इथे बैल, हे बघ बैल शेती सुरू आहे. हे कर्नाटकमधली शेती. चला, आणि गार हवा आहे, एकदम गार. हे बघा मिरची आहे, आणि कर्नाटक फेमस आहे ते मिरच्यांसाठीच ना. मसाले मिरच्या इकडच्या खूप फेमस आहे. अन्नगिरी स्टेशन पण गेलं, जे अन्नगिरीची मिरची फेमस आहे, अन्नगिरी म्हणतात ना, अन्नगिरी मसाला मार्केटमध्ये पाहिलं असेल ते इकडेच होतं. आणि पावसाचा स्पीड हळूहळू वाढत चालला आहे. तसतशी आर्याचा बाहेर जाण्याचा स्पीड पण वाढत चाललं आहे. डोकं हळू जास्त बाहेर चाललं आहे आर्याचं भिजायला. मस्त पार्टनर भेटले, लक्ष झालं, आणि पत्ते खेळते, एन्जॉय. आणि इकडे बघा, इकडे तर ना हे कंटिन्यू हे चालू आहे. हे बघा, आता पत्ते खेळत होती, आता परत मोबाईलवरती गेलेली आहे. आणि हा माझ्याकडे मोबाईल दिला की शांत उचलून जातो, नाहीतर मग मोबाईलवर असतो. फुल एन्जॉय चालू आहे. आणि आता मस्त मजाक मस्ती करत आमचा प्रवास सुरू आहे कोल्हापूरच्या दिशेने. तर कोल्हापूर फक्त 2-2.5 तासावर राहिलं आहे. आता जवळजवळ आपण महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळ आलेलो. जास्त नसतं महाराष्ट्र बॉर्डरमध्ये ट्रेन चालत, थोडीच चालते, 1.5-2 तास. पण ह्या ट्रेनमध्ये सगळे मराठी माणसंच आहे. आता आपली ट्रेन आली आहे दुपारी 2 वाजता खुर्ची स्टेशनला. कुठलं स्टेशन आहे? खुर्ची स्टेशन. आणि इथेच आपण 1-1.5 महिन्यापूर्वी आलो होतो आई अप्पांना घेऊन. म्हणजे इथूनच आपण चिंचणी मायाकाला गेलो होतो. तेच आहे खुर्ची. इथून 20 ते 24 किलोमीटरच्या अंतरावरती आहे चिंचणी मायाका देवस्थान. हे रेल्वे स्टेशन आहे हे मला माहीत नव्हतं, पण आता आपल्याला तेही माहिती पडलेलं आहे आपल्या ह्या ट्रॅव्हलमध्ये. आता इथून 2.5 तासाचा ट्रॅव्हलिंग आपलं राहिलेलं आहे, जर्नी आपली राहिलेली आहे कोल्हापूरसाठीची. आणि प्रवास एकदम मस्त सुरू आहे, एकदम एन्जॉय करत. आपले हे बघा इकडे सगळे एन्जॉय करतात, एन्जॉय आतमध्ये बघा. आणि या क्षेत्रात सगळे एन्जॉय करतात प्रवास. जेवढं मुंबईवरून तिरुपतीला जाताना बोर झालं होतं ना, तिरुपतीवरनं कोल्हापूरला येताना बोर नाही होतं. फुल मजा चालू आहे, कारण सगळे आपलीच माणसं आहेत पुऱ्या ट्रेनमध्ये, सगळं मराठी पब्लिक आहे. जेवढं बुकिंगमध्ये आहे ना, स्लीपर बुकिंगमध्ये ऑलमोस्ट 80 to 90% मराठी माणसं आहेत सर्व, जी मिरज, कोल्हापूर आणि हातकणंगले ह्या साईडला उतरणार आहेत. तिथून मग कुठे कुठे जातील हे आहे. तसं कर्नाटकमध्ये खुर्ची, आपलं ते चिंचणी मायाका पण कर्नाटकमध्येच येतात. आणि स्टेशन पण मोठं आहे, असं लहान नाही आहे. स्टेशन पण मोठं आणि बरीच लोक उतरले आहेत इथे. तर मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि आत्ता आपण पोचलोत महाराष्ट्रामध्ये. पाठीमागे उगार म्हणून जे स्टेशन होतं ते कर्नाटकचं शेवटचं स्टेशन होतं या ट्रेनचं.
इथून आता आपण पोचलो मिरज जंक्शनला. मिरज म्हणजे आपलं मिरज, आपला सांगली जिल्हा आणि तिथलं हे मिरज. बाजूलाच आपला जिल्ह्याचं गाव, जिल्हा पण आहे सांगली. ते मिरज सांगली काय एकच झालं. तर आत्ता आपण पोचलो आपल्या गावाला आणि फिलिंग गुड. आणि वातावरण म्हणाल तर ऊन बिलकुल नाही. 3ला 5 मिनटं आहेत आणि मी डब्याबरोबर चालत चाललो. डबा पुढे ट्रेन चालतेच आहे, अजून थांबली नाही. आणि 3ला 5 मिनटं आहेत आणि 3:10ला इथून तिचं टायमिंग आहे डिपार्चरचं. म्हणजे 15 मिनटं तरी इकडे थांबणार आहे ट्रेन मस्तपैकी. आणि इथे बरीच लोक उतरतील ज्यांना इकडे तिकडे कुठे कुठे जायचं आहे ते. आणि इथून कोल्हापूर अजून 2 स्टेशन बाकी आहे आणि टाईम सर्व कवर झालेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना 1 तास लेट, 55 मिनटं लेट, सगळं कवर झालेलं आहे. आणि इथं 3:10 वाजता इथून निघायचं टायमिंग आहे, त्याच्या आधीच 15 मिनटं पोहोचले. म्हणजे टाईम सर्व कवर. आणि बघा बरीच लोक उतरलेत पाठीमागे बघा मिरजला. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात इकडे तिकडे जाणारी जी लोक आहेत ना ती सर्व इकडे उतरतात नॉर्मली मिरजला. कारण इथून तुम्हाला सांगली जवळ आहे किंवा इथून तुम्हाला कुठे सोलापूर, तुमचा मुंबई, कराड, सातारा इकडे कुठे जायचं असेल तिकडे जास्त ऑप्शन्स आहेत. आणि इकडे पोहे, गरमागरम पोहे मिळतात. लक्षात पोट भरलेलं आहे ना, सगळ्यांची पोट ना टमाटम भरलेली आहे. आणि इथे आल्यावर जरा आता इथे काय स्पेशल बघत होतो तिथे पोहे दिसतात. आता आपण शेडच्या बाहेर आल्यामुळे इकडे जाणवत नाही, पण आतमध्ये पोहेवाले भरपूर आहेत. पोहे, काकडी, वडा, बरंच काय काय खायचं. पण नको आता आम्ही काय खाणार नाही. आता पहिलं रूमवरती जाऊन आंघोळ करून मग फ्रेश होणं, त्यानंतर सर्व ठरवणार आहोत. आणि हरिप्रिया मग कळतं का नाव तुम्हाला? हरी म्हणजे कोण? आपले बालाजी. आणि प्रिया त्यांची प्रिया महालक्ष्मी. आणि त्यांच्यानंतर इकडे लोक दर्शनाला येतात म्हणून ह्या ट्रेनचं नाव पण तसंच ठेवलं आहे, हरिप्रिया एक्सप्रेस. लॉजिक आहे बाई, लॉजिक आहे. नाव ठेवण्यामागे पण लॉजिक आहे. हरिप्रिया एक्सप्रेस. हरी म्हणजे आपले बालाजी, नारायण, आणि प्रिया लक्ष्मी, महालक्ष्मी, म्हणून ही हरिप्रिया एक्सप्रेस. आपला आत्तापर्यंतचा प्रवास उत्तम झालेला आहे, उत्तम. एक फक्त प्रॉब्लेम झाला, पण आता तो आपण त्याचा विसरलो आहे. आता काल झालेला प्रॉब्लेम आता आम्ही विसरलो आहे, परवा झालेला विसरलो आहे. चलो ठीक आहे, होते रहता है लाईफ में सब कुछ. सो चला आता काय 10 मिनटाचा वेळ. सगळ्या प्रॉब्लेमचा कारणीभूत मी आहे, सोल्युशन पण मीच देतो, टेन्शन नाही. रिमझिम पाऊस सुरू आहे इकडे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलो आहे आणि पाऊस बघा सगळं घेतात. हे सगळं दिसतो तो ऊस. आणि आत्ता आम्ही सगळे उतरलो आहे कोल्हापूरला आणि कोल्हापुरात आमचं स्वागत केलं आहे ते पावसाने. रिमझिम पाऊस सुरू आहे, बिझनेस पत्त नक्कीच सुरू आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे लिफ्टने. ट्रेन 10 मिनटं लेट झाली, जास्त नाही 10 मिनटं ठीक आहे. असं वाटलेलं की अर्धा पाऊण तास लेट होतं का काय, पण 10 मिनटं ओके. मिरजला आपलं इंजिन चेंज झालं, म्हणजे पुढून मागे झालं, दिशा चेंज झाली ट्रेनची. तिथे आपलं एक अर्धा पाऊण तास गेला, तेव्हा वाटलं की ट्रेन लेट होईल, पण असं काय झालं नाही. 10-15 मिनटं लेट आहे. 4:45 वाजले. आता बाहेर आपल्याला ऑटो पकडावी लागेल आणि ऑटो पकडून आपल्याला जायचं आहे ते डायरेक्ट महालक्ष्मी मंदिराच्या इकडे आपलं हॉटेल आहे. आपण एक यात्री निवास बुक केलं आहे, महालक्ष्मी यात्री निवास. नाव पण तेच आहे, महालक्ष्मी यात्री निवास. आम्ही पोचलो ते महालक्ष्मी यात्री निवास. आणि हे बघा इथून दिसतंय का तुम्हाला, हे पाठीमागे महालक्ष्मी मंदिर हे जवळच आहे, म्हणजे पाठीमागच्या साईडलाच आहे आपण. आणि इथे यायलाच भिजलो आहे आम्ही थोड्यासाठीच. आता वर चालत जायचं आहे, 2nd फ्लोअरला आहे. आणि हा आहे आमचा रूम. आणि आलेला आमचे सगळे आडवे झालेत एवढ्या ट्रेनमध्ये झोपून येऊन पण. आणि बघा हा रूम आहे मस्तपैकी. इकडे आता आमचं सामान वगैरे सर्व सेट केलं आहे. अक्षता मॅडम पण सेट झालेले आहेत. आणि इथे गाद्या आहेत आपल्याला 2 एक्स्ट्रा, 2 आपण 3 पण मागू शकतो. आणि मेन काय माहिती आहे का, आम्हाला आवडलेली आहे बघा ही बाल्कनी, 1 नंबर बाल्कनी. आणि इथून दिसतंय ते महालक्ष्मी मंदिर, दिसला का तुम्हाला? हे बघा सगळ्यात बेस्ट हे आहे, ह्याच्यासाठी आम्ही हे बुक केलेलं आहे. आणि हे आपलं महालक्ष्मी मंदिर, म्हणजे इथून पण तुम्ही सकाळी सकाळी आरती वगैरे ऐकू शकता. पाठीमागे जुना वाडा आहे आणि सेम बाल्कनी तिकडे पण आहे, पण तिथून मंदिर दिसत नाही, पण इथून दिसतंय मंदिर. मस्तपैकी एक गादी इथे टाकून झोपायचं रात्रीचं निवांत.